नमस्कार मित्रांनो, आणखी एका व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। लक्ष्मी निवास मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये काय घडतंय हे पाहण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। भागाच्या सुरुवातीला लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघंही जण बोलत असतात। लक्ष्मी श्रीनिवासला सांगतात की तुमचे आरोग्य नीट सांभाळत जा। त्यावरती श्रीनिवास म्हणतात, तू पण तुझं आरोग्य नीट सांभाळ। एवढ्यात वीणा येते आणि म्हणते, असे आई वडील हसत बसलेले असतात की छान वाटतं। देव करो कोणाची नजर लागू नये। यावरती श्रीनिवास म्हणतात, या वयात कोण नजर लावणार आमच्यावर? तेव्हा वीणा उत्तर देते, तुमचेच मुलं मुली नजर लावतात ना, त्यांचं लक्ष असतं तुमच्यावरती। एवढ्यातच वेंकी आणि आरती हे दोघंही जण येतात। लक्ष्मी वेंकीला सांगतात की रूममध्ये एक बॅग आहे, ती घेऊन जा आणि संबंधित व्यक्तीला पोहोचवून दे। पत्ता दिलेला आहे, त्याच्या हातातच दे। तेव्हा वेंकी म्हणतो, ठीक आहे आई, देतो मी, असं म्हणतो आणि तिथून निघून जातो। तेव्हा आरती विचारते, ह्या बॅगेत काय आहे, पाहू का मी? पण वेंकी म्हणतो, नको, आणि ती बॅग घेऊन निघून जातो। दुसरीकडे संतोष हा काम करत असतो आणि विचार करत असतो की हे सगळं काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे। तो एका कामगाराला विचारतो, का ही बाग कोणाची आहे? तो म्हणतो की ही दिग्विजय यांची आहे आणि विचारतो, ते कुठल्या गावाचे आहेत? तेव्हा संतोष म्हणतो, का मी बोरवीर गावाचो आहे। त्यावरती समोरचा व्यक्ती म्हणतो की असं गाव तर मी कधी ऐकलं पण नाही, इतक्या दुरून तू इथे कामासाठी आलाय का? तेव्हा संतोष हो म्हणतो आणि सांगतो की मला जिथे काम मिळेल तिथे मी जातो। मग त्याला दिग्विजय यजमानांविषयी विचारतो आणि समोरचा व्यक्ती सांगतो का ते फक्त श्रीमंतच नाही तर मनाने पण खूप मोठे आहेत। ते अजून पण सांगतो की त्यांना एक बहीण होती आणि जिला ते खूप प्रेम करायचे, पण ती प्रेमात पडली आणि तिने घर सोडून चालली गेली। तर संतोष विचारतो, त्यांचे मित्र बेंगळुरूमध्ये आहेत का? तेव्हा तो म्हणतो की माहीत नाही, पण दिग्विजय हे एक मोठे देव माणूस आहेत। मग तो म्हणतो की संपलं, आता यजमानांच्या घरी जाऊन झाडू मारायला हवं। आणि संतोष हा तिथे जातो आणि तिथे त्याला जान्हवीला भेटतो। ती घर साफ करत असते। संतोष तिला विचारतं की थोडं पाणी मिळेल का? जान्हवी त्याचा आवाज ऐकून हादरून जाते आणि तोंड लपवून घेते आणि म्हणते, हा तर अण्णांचा आवाज आहे। आणि ती हो म्हणत पुढे चालली जाते। ती आत जाऊन पाणी घेते आणि एवढ्यातच तिथे सई येते आणि म्हणते, मी देते पाणी, आणि ती संतोषला पाणी देते। तो त्यावरती म्हणतो की वरच्या मजल्यावरती जातो आणि साफसफाई करतो। तिथे दिग्विजय यांचे वडील बसलेले असतात, पण ते काही बोलत नाहीत। संतोष म्हणतो, मी एवढं बोललेलो आहे तरी तुम्ही काही उत्तर का दिलं नाही? तेव्हा सई म्हणते की ते खूप वर्षापासून बोलत नाहीत, त्यांना बोलता येत नाही। मग ती म्हणते की मामा चला, आता तुम्हाला पगार द्यायचा आहे। संतोष म्हणतो, तुम्ही जा, मी येतो। तो त्या आजोबांना नमस्कार करतो आणि मग तिथून निघून जातो। दुसरीकडे दिग्विजय सगळ्यांना पगार वाटत असतात। तेव्हा सई विचारते, कोण तरी अजून बाकी आहे का? तेव्हा एक जण सांगतो, हो, एक वर गेलेला होता क्लिनिंगसाठी, तो अजून खाली आलेला नाही। सई वर जाते आणि संतोष तिथे तिला भेटतो। तो सांगतो, संपलंय का काम? तेव्हा तो म्हणतो की हो, झालंय काम। तेव्हा दिग्विजय त्याला पगार देतात आणि विचारतात की तोंडावर हे कापड का लावलेलं आहे? तेव्हा संतोष म्हणतो की धूळ खूप होतीस ना, म्हणून। संतोष निघतो आणि वेंकी आणि आरती हे दोघं जण तिथे पोहोचतात। संतोष त्यांना पाहून ओळखतो आणि रागाने ते बॅग मागतो। इतका खेळ खेळताना माझ्याशी, मग अजून काय बाकी आहे तुझं, असं म्हणतो। पण तो म्हणतो की काम पूर्ण झालेलं आहे, आता पाहून घ्या तुम्ही। तेव्हा वेंकी आणि आरती घरात येतात आणि ललिता त्यांना म्हणते, या आणि बसा, आणि त्यांचे स्वागत करतात। ते बॅग त्यांच्या हातामध्ये देतात आणि विचारतात की आई कशी आहे? तेव्हा ते म्हणतात की देवकृपेने बरी आहे। एवढ्यातच जान्हवी येते आणि वेंकीला अंगावरती पाणी फेकते। वेंकी मागे वळून पाहतो आणि जान्हवीला पाहून त्याला जुने दिवस आठवतात। जान्हवी पण भावूक होते। तेव्हा आरती विचारते की अशा नजरेने का पाहतायत तुम्ही? तेव्हा वेंकी म्हणतो की माझी बहीण मला आठवली,
जान्हवी तिथून पटकन निघून जाते आणि तोंड लपवते आणि इथेच ह्या भागाची पूर्णता होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया एक लाईक द्या आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.